मुद्रांक विभागाची 42 कोटींची नोटीस योग्यच। झी 24 तासच्या बातमीनंतर महसूल मंत्री बावनकुळेंचा युटर्न। स्टॅम्प ड्युटी भरावी लागणारच, बावनकुळेंची सारवासारव। पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात अजित पवार राजीनामा देणार होते, सरकारमधनं बाहेर पडणार होते, अंबादास दानवेंचा दावा। तर चंद्रशेखर बावनकुळेंनी दावा फेटाळला। काँग्रेसची मनसे एमआयएम सोबत आघाडी नाही, तर शिवसेना वंचित सोबतच्या आघाडीला मान्यता। सूत्रांची झी 24 तासला माहिती। धनंजय मुंडेंना स्टार प्रचारक नेमल्यानं मनोज जरांगे नाराज। आपल्याला बोलायला लावू नका, अन्यथा 2029 मध्ये अजित पवारांची फजिती करेन, जरांगेंचा इशारा। रायगडमध्ये महायुती तुटली, शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी भाजप एकत्र। अनिकेत तटकरेंची घोषणा, शिवसेनेला एकाकी पाडण्याची खेळी। नगर परिषद आणि नगरपालिका निवडणुकीसाठी भाजपचे 70% उमेदवार निश्चित। 70% उमेदवारांना एव्ही फॉर्मचं वाटप। येत्या 2 दिवसात उर्वरित 30% नावांची ही घोषणा। शिर्डीच्या साई मंदिरात चमत्काराचा दावा, साई दर्शनानं चिमुकल्याचा अंधपणा गेल्याचा दावा। शिर्डीमध्ये 5 अंधांना दृष्टी आल्यास 21 लाख देऊ, चमत्काराच्या दाव्यानंतर अनिसचं आव्हान। जळगावच्या सराफा बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ। सोन्याच्या दरात 3000ची वाढ, तर चांदीच्या दरात 9000ची वाढ।